तर स्वानंदीसाठी समर राजवाडे चक्क फोडणार आता मल्लिकाचं थोबाड, तर दुसरीकडे मात्र समर आता मिळवून देणार आपल्या स्वानंदीला न्याय. तर स्वानंदी आता चांगल्याच प्रकारे सुष्मिता आणि सोबतच मात्र अंशुमानचा उतरवणार मास. तर नक्की काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर स्वानंदीसाठी समर राजवाडे चक्क आता मल्लिकाचं थोबाड फोडणार आहे. म्हणजेच मित्रांनो, आपला समर आता तुम्हाला माहितीच आहे की फॉरेनला गेला होता आणि तिकडची सगळी काही कामावर तो रिटर्न आलेला असतो. पण सगळ्यात मोठा त्याला पहिला धक्का असा बसतो की अंशुमानने आता दुसरं लग्न केलेलं आहे आणि ते लग्न म्हणजे दुसरं तिसरं कोणासोबत न करता स्वानंदी मॅडमच्या बहिणीसोबतच लग्न केलेलं असतं. आणि हे सगळं समजल्याच्या नंतर मात्र आता समरला प्रचंड राग येतो, कारण की समरच्या पायाखालची जमीनच सरकते. समरला विश्वासच बसत नाही की असं कसं होऊ शकतं. कारण तुम्हाला माहितीच असेल की याच्या अगोदर कितीतरी वेळा समरने स्वानंदी मॅडमला समजून सांगितलं होतं की हा अंशुमान चांगला मुलगा नाही आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की ह्या अंशुमाननी काय काय कुटाणे केलेले असतात. पण एवढे सगळे कुटाणे केले तरी मात्र आत्तापर्यंत त्याला कोणतीच शिक्षा झालेली नसते. त्याच्यामुळे अंशुमानची इथपर्यंत मजल पोचलेली असते. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी ठरते की अंशुमानने चक्क आता हा मूर्खपणा केलेला असतो हा समरला समजल्याच्या नंतर समर आता भयानक निर्णय घेतो. आणि त्याच्या अगोदर मात्र आता त्या घरातून तुम्हाला माहितीच आहे की अर्पिताची नाटकं, तर अर्पिताला आता धक्के मारून समर घराच्या बाहेर काढतो. कारण की फक्त आणि फक्त आपल्या स्वानंदीसाठी. अर्पिता ज्या प्रकारे स्वानंदीला बोलत असते हे सगळं ऐकल्याच्या नंतर समरला प्रचंड राग येतो आणि समर आता सर्वांसमोर मात्र अर्पिताला घराच्या बाहेर काढतो आणि त्या घरात सगळ्यांना सांगून टाकतो की ह्या घरामध्ये जेवढं महत्त्व माझं आहे ना, त्याहीपेक्षा जास्त महत्त्व स्वानंदी मॅडमचं आहे. कारण की त्यांना पण तेवढाच अधिकार आहे ह्या सगळ्या गोष्टींवरती. आणि हे सगळं ऐकल्याच्या नंतर मल्लिकाला धक्का बसलेला असतो. मल्लिकाला वाटतं की मला वेगळंच काहीतरी करायचं होतं, पण घडतंय सगळं काही चुकीचंच. कारण की तुम्हाला माहीतच असतं की मल्लिकाने आत्तापर्यंत खूप सारे प्रयत्न केलेले असतात की समरला स्वानंदीच्या विरोधात भडकवण्याचे. पण समर उलट आता स्वानंदी मॅडमच्या एवढा प्रेमात पडलेला असतो की तो फक्त आता स्वानंदीवरतीच विश्वास ठेवत असतो. दुसरं कोणाही वरती त्याचा विश्वास अजिबात पण नसतो. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मात्र स्वानंदीला तर अभिमान वाटतोच, पण दुसरीकडे मात्र मल्लिकाला टेन्शन आलेलं असतं. म्हणजेच मित्रांनो, आपल्या समरने ज्या प्रकारे आपल्या स्वानंदी मॅडमसाठी स्टँड घेतला हे पाहून मात्र सगळ्यांना आनंदच झाला असेल. आणि ह्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की समरने आत्तापर्यंत स्वानंदी मॅडमच्या बाजूने समोर खंबीरपणे उभा राहिलेला असतो. त्याच्यामुळे स्वानंदी सांगत असते समरला की काही जरी झालं तरी राजवाडे, मला हे लग्न मान्य नाही आहे. पण आता समर म्हणतो की आपल्याला काही ना काही मार्ग काढावा लागेल, कारण की आपल्याला हे असं अंशुमानच्या ताब्यामध्ये सुशला देऊन चालणार नाही आहे. आणि दुसरीकडे ती महामूर्ख सुश तुम्हाला माहीतच असेल, कारण की ती आधीपासूनच बावळट होती आणि अजूनही बावळटच आहे. कारण की ती फक्त आणि फक्त कोणाचं ऐकत असते हे तुम्ही पाहिलंच असेल, ते म्हणजे महामूर्ख त्या मल्लिकाचं. आणि मल्लिका आता सुशमध्ये आणि आपल्या स्वानंदीमध्ये भांडण लावून देत असते. तिला असं वाटत असतं की आत्तापर्यंत ह्या स्वानंदीने आमच्यासोबत जे जे केलं ना, त्या सगळ्या गोष्टी मात्र सुशला करायला लावणार आमच्या बाजूने तिला विरोधात. म्हणजेच मित्रांनो, आपल्या स्वानंदीच्या जीवावरती अजून एक मोठं संकटच आहे. कारण की ही सुश तर आधीच महामूर्ख आहे आणि त्याहीपेक्षा मोठी महामूर्ख तर ही मल्लिका असते. कारण की मल्लिकाला असं वाटत असतं की दुसऱ्यांना त्रास दिल्याच्या नंतर तिच्या आयुष्यामध्ये खूप सारं सुख समाधान येईल, पण तिच्यासारखं महामूर्ख तर कोणीच नसतं. आणि समरला अजूनपर्यंत ह्या मल्लिकाचा खरा चेहरा कळाला नाही. पण ज्यावेळेस समरला कळेल ना, ज्या प्रकारे आता अर्पिताला घराच्या बाहेर काढलेलं असतं त्याहीपेक्षा भयानक मात्र ह्या मल्लिकाला त्या घराच्या बाहेर समर काढेल. पण मात्र समोर अजून हिचा खरा चेहरा आलेलाच नाही. तर दुसरीकडे अंशुमानला वाटत असतं की आता सुष्मितासोबत लग्न केल्याच्या नंतर त्याचं आयुष्य खूप सुखाचं होईल. म्हणजेच त्याला असं वाटत असतं की आता चिंगीचा आणि त्याचा काही संबंध येणार नाही. पण समर राजवाडे आता पुढे एवढा भयानक निर्णय घेणार आहे की चक्क आता मात्र अंशुमानला त्याला असं वाटतं की त्यांनी सुशसोबत लग्न का केलं. कारण की आता अंशुमानच्या नावावरती होणारी सगळी प्रॉपर्टी आता मात्र चिंगीच्या नावावरती करावी लागणार असते. आणि त्याच्या पाठीमागचं कारण एकच असतं, कारण की अंशुमानच्या चुकीमुळे फक्त आपली चिंगी प्रेग्नेंट झालेली असते. आणि ह्या सगळ्याची चूक आता त्याला एवढी महागात पडणार आहे की त्यांनी स्वप्नात पण विचार केला नसेल. कारण की अंशुमान म्हणतो की हे जर असं केलं तर मी रस्त्यावरती येईल, कारण की मी लग्न केलं सुशसोबत, त्याच्यामुळे ही सगळी प्रॉपर्टी आमची झाली पाहिजे. पण दुसरीकडे समर म्हणतो की तू जी चूक केली ना ती खूप मोठी केली, त्याच्यामुळे तू आणि तुझी बायको दोघंजण मिळून देखील काय कमवायचे ते कमवा, पण आता ही राजवाड्यांची अर्धी प्रॉपर्टी अख्खी सगळी चिंगीच्या नावावरती होणार. आणि या निर्णयाला स्वानंदीचा देखील पाठिंबा असतो. आणि एकीकडे मात्र आता मल्लिकाच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण की मल्लिकाला माहीत असतं हे सगळं त्या स्वानंदीने केलेलं असेल. म्हणजेच मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे की स्वानंदी सगळं काय करते असं मल्लिकाला वाटतं. आणि मल्लिका म्हणते की ह्या सगळ्या गोष्टींचा जर बदला मी नाही घेतला तर मी देखील नावाची मल्लिका नाही आहे. त्याच्यामुळे मला काही जरी झालं तरी त्या स्वानंदीला मी सोडणार नाही. कारण की तिला असं वाटतं की याच्या अगोदर पण त्या चिंगीची हिंमत झाली फक्त आणि फक्त या स्वानंदीमुळे. दुसरीकडे मात्र आता समरच्या मनामध्ये काही भलतं सलतं भरून चक्क ह्या
स्वानंदीने सगळी काही प्रॉपर्टी त्या चिंगीच्या नावावरती करायचं ठरवलं, म्हणजेच त्या भिकाऱ्या गावछाप चिंगीच्या. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो की आपल्या स्वानंदीवरती खरं तिची आई संशय घेत असते, म्हणजेच ती महामूर्ख मंदाकिनी. कारण की तुम्ही पाहिलं असेल की ज्या प्रकारे ती मंदाकिनी आपल्या स्वानंदीला बोलत असते की तुला सुख बघवत नाही तुझ्या बहिणीचं, ह्या A to Z गोष्टी. आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर मात्र एकच गोष्ट समजते की ह्या मंदाकिनीला अजून पण ह्या मल्लिकावरती विश्वास कसं काय. कारण की त्या मल्लिकाने ह्या मंदाकिनीला कितीतरी वेळा तोंडावरती पाडलंय, पण तरी देखील मात्र ह्या बाईचा डोळे झाकून विश्वास आहे. पण हिला माहीत नाही आहे की ज्यावेळेस मात्र ही मल्लिका खरा रंगरूप दाखवेल तिचं, त्यावेळेस मात्र मंदाकिनीला तिच्या चुकीची जाणीव होईल आणि त्याच्यानंतर परत तिला स्वानंदीचे पाय धरावे लागतील आणि सांगावं लागेल की स्वानंदी मला ह्या संकटातून वाचव. मग त्यावेळेस मात्र आपल्या स्वानंदीने ह्या मंदाकिनीचं काहीच ऐकलं नाही पाहिजे. दुसरीकडे रोहन, अधिरा, तुम्ही सगळेजण पाहिलं असेल, रोहनचे बाबा सगळेजण सांगत असतात की मंदा ही तू खूप मोठी चूक केलेली आहे. आणि मंदाकिनीला वाटत असते की तिची मुलगी श्रीमंत घरात गेली, खूप सारा पैसा कमवला, म्हणजेच सगळ्या काही गोष्टी बरोबर होतील. पण तिची ही सगळ्यात मोठी महामूर्खपणाची चूक तिच्याच अंगलट येणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो पाहताना आपल्याला प्रचंड आनंद होणार आहे. कारण की आपली स्वानंदी एवढं जीवाचं रान करून जीव तोडून तोडून सांगत असते की मात्र अंशुमान चांगला नाही आहे, चांगला नाही आहे. पण ह्या मंदाकिनीला वाटत असतं की अंशुमान खरंच खूप चांगला आहे. तर दुसरीकडे आता चिंगीच्या आयुष्याची त्यांनी बरबादी केलेली असते, तर आता सुष्मिताच्या आयुष्याची देखील लवकरच बरबादी होताना तुम्हाला पाहायला भेटेल. आणि सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्टिंग टॉपिक हाच आहे की स्वानंदीसाठी समर राजवाडे चक्क मल्लिकाच्या कानाखाली मारतो. म्हणजेच मित्रांनो आत्तापर्यंत आपल्या स्वानंदीला तुम्ही पाहिलंच असेल की सगळ्यांसाठी स्टँड घेताना, पण आता ही मल्लिका खूप जबरदस्त डोकं लावते. मल्लिकाला असं वाटतं की आता बहिणींमध्ये भांडणं लावून देऊया आणि आपण फक्त मज्जा बघूया. कारण की स्वानंदीला पण टक्कर द्यायला कोणीतरी तिच्यासारखंच पाहिजे. आणि त्यांना असं वाटत असतं की सुष्मिता असं काय करेल. आणि ही सुष्मिता महाबालिश ही सगळं काही घरच्यांचं ऐकत असते, म्हणजेच ह्या मल्लिकाचं आणि सोबतच मात्र अंशुमानचं. आणि ती सगळं काही आपल्या स्वानंदीच्या विरोधात जाऊन गोष्टी करत असते. आणि स्वानंदीचा पारा आता संपतो. स्वानंदीला राग कंट्रोल होत नाही. स्वानंदी तर तिच्या बहिणीचं थोबाड फोडतेच, पण दुसरीकडे मात्र समर राजवाडे सगळ्यांसमोर मल्लिकाचं थोबाड फोडतो. पण कारण काय असेल याच्या मागं तुम्हाला माहिती आहे का? म्हणजेच ही मल्लिका चक्क आता सुशच्या मदतीने आपल्या स्वानंदीला त्रास देत असते, हे सगळं समरला समजतं. आणि त्याहीपेक्षा भयंकर गोष्ट म्हणजे हीच असते की समर आणि स्वानंदीमध्ये यांच्या नात्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न देखील मल्लिका करत असते, हे पण समरला समजतं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की समर आणि स्वानंदी आता ऑफिशियली एकमेकाला नवरा बायको मानायला लागत असतात. आणि याच्या अगोदर तुम्हाला माहीतच आहे की समर आणि स्वानंदीच्या प्रेमाचे नातं म्हणजे हे फक्त एक, तुम्हाला माहीतच आहे की हे नातं खरं नव्हतं. कारण की हे फक्त जोपर्यंत अधिरा आणि रोहनचं नातं टिकेल तोपर्यंत त्यांचं प्रेमाचं नातं टिकणार होतं. पण आता ऑफिशियली मात्र समर राजवाडे सगळ्यांना सांगतो की ही माझी बायको आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी त्यांची साथ देईल. आणि ते ऐकल्याच्या नंतर स्वानंदीला प्रचंड आनंद होतो. पण मल्लिकाला त्रास होत असतो, कारण की मल्लिका म्हणते की हे जर असंच चालू राहिलं तर सगळी काही प्रॉपर्टी त्या स्वानंदीच्या जबड्यात जाणार आहे आणि आम्हाला काहीच भेटणार नाही, हे तिला चांगलं माहीत असतं. आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठीच मात्र आता काही जरी झालं तरी मल्लिका म्हणत असते की मी त्या स्वानंदीला सोडणार नाही. आणि स्वानंदीवरती पुढे हल्ला करण्यासाठी ही मल्लिका तुम्हाला जाताना दिसेल. म्हणजेच मित्रांनो ह्या मल्लिकाचे सगळे कान पुढे उघडकीस येतात. आणि त्याच्यानंतर काय, स्वानंदीच्या बाजूने समर राजवाडे स्वतः उभा राहतो आणि ह्या मल्लिकाचं थोबाड फोडतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि टॅग प्रोडक्ट एकदा नक्की चेक करा आणि तुम्हाला आवडणारे कोणतेही प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणाहून खरेदी करू शकता.